काही दिवस असे असतात ना, सकाळपासून कामाची एक ना एक लिस्ट तयार असतेच. पण घरातली कामं कितीही असली तरी ती करताना मनात एक समाधान असतं. कारण हे घर आपलं आहे, आपली माणसं आहेत. आजचा माझा दिवस अगदी साध्या पद्धतीने सुरू झाला. पण आज मी घरातली बरीच कामं करून घेतली. चला तर मग माझ्यासोबत पूर्ण दिवस बघूया. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. मी पूजा आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला माझं डेली रुटीन, प्रेग्नन्सी जर्नी आणि माझ्या रोजच्या आयुष्यातले छोटे मोठे मोमेंट्स बघायला मिळतात. तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या जर्नीमध्ये नक्की सहभागी व्हा. तर आज सकाळी उठल्यानंतर माझी नेहमीची कामं आवरून घेतली. त्यानंतर मी अंघोळ केली आणि पूजेसाठी फुलं तोडायला गेले. अंगणात खूप छान अशी वेगवेगळी फुलं आली होती. सकाळी अशी फुले तोडताना एक वेगळं समाधान मिळतं. घरातली पूजा स्वतःच्या हाताने केलेली असली की मनाला खूप शांत वाटते. तुमच्याकडेही अशी रोजची काही छोटीशी रुटीन आहे का, जे केल्यावर तुम्हाला मनापासून छान वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर कालचा सोमवार होता आणि त्यांना उपवास होता, त्यामुळे आज सकाळी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज आधी मस्त भाजी बनवून घेतली. घरात थोड्या मिक्स भाज्या होत्या, तर सर्व मिक्स करून भाजी बनवून घेतली. स्वयंपाक करताना काय बनवायचं हा प्रश्न कधी कधी जेवणापेक्षाही खूप मोठा वाटतो. आणि आपल्या गृहिणीला तर रोज सकाळ संध्याकाळी एकच प्रश्न पडतो की आज भाजीला बनवायचं तरी काय. पण घरात उपलब्ध असलेल्या सामान्यातून काहीतरी साधं, चांगलं आणि पोटभर बनवून घेणं हेच आपलं रोजचं काम असतं. आणि आमच्या इथं ना अशी परंपरा आहे की नागपंचमीच्या 5 दिवसांमध्ये डाळ-भात बनवायचा नाही. आमच्या इथं नागोबाचं ठाण आहे, त्यामुळे आमच्याकडे ना काही दिवस डाळ-भात बनवला जात नाही. म्हणून आज जेवणामध्ये ना मी पोळी आणि भाजीच बनवली होती. प्रत्येक गावाची आणि प्रत्येक घराची आपापली काही ना काही परंपरा असतेच. आणि काही गोष्टी आपण लहानपणापासून पाहत आलेलो असतो आणि त्या भागच आपल्या आयुष्यातला एक भागच बनून जातात. तर अशा प्रकारे सकाळी स्वयंपाक करून घेतला आणि नंतर आम्ही दोघांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं. घरातले कामं करताना वेळ कधी निघून जातो ना कळतही नाही. सकाळी वाटते आज आरामात सगळं करू आणि बघता बघता दुपार झालेली असते. जेवण झाल्यानंतर माझ्या मनात आलं की आज फ्रीज पण साफ करून घ्यायचा. खरं सांगू का, फ्रीज आपण किती साफ केला तरी 2-3 दिवसांनी परत सामान अस्ताव्यस्त झालेलंच दिसतं. पण आज म्हटलं नाही, आज काही झालं तरी नीट साफ करून ठेवायचं. म्हणून सगळे सामान बाहेर काढलं, फ्रीज व्यवस्थित साफ केलं आणि परत सगळं नीट लावून ठेवलं. आणि फ्रीज साफ झाल्यावर ना छोटंसं काम असलं तरी मनाला एकदम समाधान मिळतं.
ऑफिस आवरून झाल्यानंतर अजून एक काम बाकी होते, ते म्हणजे भाजीपाला निवडून ठेवणं. मग भाजीपाला निवडून घेतला. खराब झालेल्या भाज्या बाजूला केल्या आणि चांगला भाजीपाला व्यवस्थित भरून ठेवला. रोजची ही कामं कुणाला फार मोठी वाटणार नाहीत, पण खरं सांगायचं तर घर सांभाळणं म्हणजे रोज अशी काय ते छोटी-मोठी कामं करत राहणं. आणि या सगळ्या कामामध्ये मला एक गोष्ट नेहमी जाणवते, की आपण गृहिणी असू, नोकरी करणारा असू किंवा आपलं काहीतरी छोटंसं काम करत असू, प्रत्येकाची धावपळ वेगळी असते. पण आपण करत असलेलं काम कधीच छोटं नसतं. सकाळी उठून घर आवरणं, स्वयंपाक करणं, घरच्यांची काळजी घेणं ही सुद्धा मेहनतच आहे. म्हणून स्वतःच्या कामाची किंमत स्वतः कमी करू नका आणि दुसऱ्यांशी तुलना स्वतःपेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज आपण थोडं पुढे गेलो आहे ना, हे बघा. छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठं आयुष्य तयार होत असतं. आणि सध्या माझी प्रेग्नन्सी जर्नीसुद्धा सुरू आहे. त्यामुळे ना काम करताना मला माझ्या शरीराचं ऐकणं खूप गरजेचं आहे. काम करायचं पण स्वतःला त्रास होईल इतकं नाही. मध्ये-मध्ये आराम घ्यायचा, पाणी प्यायचं आणि शरीर थकलं तर काम थांबवायचं. कारण घर महत्त्वाचं आहेच, पण आपण स्वतःही तितक्याच महत्त्वाचं आहोत. तर आजचा दिवस असा गेला. सकाळी फुलं तोडण्यापासून सुरुवात केली, स्वयंपाक केला, घरची कामं केली, फ्रीज साफ केला आणि भाजीपाला निवडून ठेवला. दिवसभरात फार मोठं काही केलं नाही असं वाटतं, पण दिवसाच्या शेवटी मागे वळून बघितलं की कितीतरी कामं पूर्ण झालेली असतात आणि कदाचित हेच रोजच्या आयुष्याचं सौंदर्य आहे. तुम्हाला माझा आजचा सिंपल डेली रुटीन व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुमच्या घरात अशी कोणतीही परंपरा आहे आणि माझ्या प्रेग्नन्सी जर्नी आणि डेली रुटीनसोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.